पुन्हा एकदा मनापासून स्वागत, सगळ्यांचं वॉर्म वेलकम. रत्नागिरीच्या बाहेरून जे खेळाडू आलेत त्यांचं विशेष स्वागत. पावसाचा सीझन आहे, आता पाऊस नसला तरी पाऊस चांगला पडतो आणि रत्नागिरी कॅरम लीग याची सुरुवात आज इथे होती. त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस शिवशाही चषक ही आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धा इथेच रंगणार आहे. म्हणजे आजपासून पुढचे जवळजवळ पुढचा 1 आठवडा कॅरम या खेळामध्ये आपण सगळेजण रंगणार आहोत. सर्वांना मनापासून शुभेच्छा. विशेष मान्यवर अतिथी यांचं आगमन इथे झालेलं आहे, त्या सर्वांना मी या मंचावरती बोलवतो आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की या मान्यवरांना घेऊन आपण मंचावरती यायचं. याच्यामध्ये रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडाशेठ साळवी, त्याचबरोबर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव आणि ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे खजिनदार अरुणजी केदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक प्रदीप भाटकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी योगेश परदेशी, ONGCचे प्रतिनिधी अशोक गौर, भारतीय जनता पार्टीचे चिटणीस राजू भाटलेकर, ज्येष्ठ कॅरमपटू जनार्दन वामन भागवत, आपल्या सर्वांना मी विनंती करतो कृपया आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. प्रमुख अतिथी आले, पण दरवर्षी या हॉटेल विवेकच्या प्रांगणामध्ये, या सभागृहामध्ये आपण सगळे खेळाडू येता आणि खेळता आणि इथली सगळी व्यवस्था अतिशय टापटीप आणि चांगल्या पद्धतीने करून देणारे हॉटेल विवेकचे विनय देसाई यांना मी टाळ्यांच्या गजरामध्ये या मंचावरती बोलवतो, कारण हॉटेल विवेकच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे. त्याचबरोबर ज्या 4 मंडळींना मी आता मंचावरती बोलवणार आहे त्यांच्यासाठी न सांगता तुम्ही टाळ्या वाजवाल ही मला खात्री आहे. रत्नागिरी कॅरम लीग ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या मनामध्ये आली ते विवेक देसाई, आणि ती संकल्पना मनामध्ये आल्यानंतर त्यांना तेवढेच समर्थ साथ देणारे राहुल सर, मिलिंद, नितीन लिंबाई या 4ही व्यक्तींना मी मंचावरती बोलवतो. कृपया जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अत्यंत अभिमानाने ही गोष्ट सांगावीशी वाटते, मान्यवर मंडळी मंचावरती आहेत. या चौघांमुळे हे सगळं शक्य झालंय. कॅरम बोर्डला 4 कोपरे असतात, तसे 4 कोपरे तुमच्या समोर आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होते. Unless and until you pocket that त्याला काय तसे हे स्ट्रायकर्स आहेत 4ही, आणि यांना परफेक्ट माहिती आहे कुठे काय करायचं ते. आणि मंचावरच्या मान्यवरांना सांगू शकतो, मला आत्ता मिळालेली माहिती अशी आहे की ही जगातली एकमेव स्पर्धा अशी आहे की जी खेळण्याबद्दल खेळाडूंना मानधन देते. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या झाल्याच. ही जगातली एकमेव स्पर्धा आहे, त्याला अपिअरन्स मनी असं म्हणतात. थोडंसं माझं ज्ञान कमी आहे. जेवढा कॅरम मला कळतो तो प्रदीप भाटकरांकडे बघून, विक्रम खेरांकडे बघून. ज्या वेळेला आम्ही टेबल टेनिस खेळायचो त्यावेळेला विक्रम खेर, सतीश करमरकर, राहुल शेट्टे, छोटू देसाई ही सगळी मंडळी आमच्या शिवाजी स्टेडियमच्या जुन्या एक छोटीशी रूम होती आणि त्याच्यामध्ये कॅरम लावला असायचा आणि त्यांचा खेळ बघायला सभोवताली 25 जण आम्ही जमलेलो असायचो. इतक्या चुरशीचा कॅरम तो चालायचा. एवढाच वैयक्तिक माझा संबंध कॅरम या स्पर्धेशी येतो. मित्रांनो, स्वागतापासून आपण सुरुवात करूया. मी विनंती करतो या चौघांना आपण एकेकाने स्वागत करूया. सर्वप्रथम
बंडाशेठ साळवी जे नगराध्यक्ष आहेत रत्नागिरीचं, निर्णय घेणारे आणि अंमलबजावणी करणारे म्हणून बंडाशेठ साळवी यांची ख्याती आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, नगरपालिकेतील गटनेते आहेत. आता प्रभारी जरी पदावर असला तरी तो कायमस्वरूपी नगराध्यक्षपदाचा भार त्यांच्याकडे येणार आहे याची सगळ्या रत्नागिरीकरांना खात्री आहे. पुढचा सत्कार आहे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव आणि ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे ट्रेजरर अरुण केदार सर यांचा. याच्यानंतरचा सत्कार आहे माझ्यासारख्या अनेकांना मार्गदर्शन करणारे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटकर. बँगलोरमध्ये आपण बघतोय महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडते आणि याचे पुरस्कर्ते आहेत माननीय आमदार उदयजी सामंत जे महाराष्ट्र म्हाडाचे अध्यक्ष आहेत, शिवसेनेचे उपनेते आहेत. आणि योगायोग असा आहे की आज सत्कार होत असताना सन्मान चिन्ह आहे, वेगळ्या पद्धतीची शाल आहे, त्याच्यानंतर श्रीफळ आहे. पण त्याचबरोबर सर्वांच्याच मनावरती आणि हृदयावरती राज्य करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विचारांचं सोनं नावाचं एक अतिशय छान पुस्तक आहे. हे आपण सत्कारामध्ये सगळ्यांना देतोय. त्यांचे आचार विचार प्रत्येकानेच आपल्या आचरणात आणले पाहिजेत असं हे व्यक्तिमत्व. याच्यानंतरचा सत्कार होतोय सुरेंद्र देसाई, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष. याच्या पुढच्या सत्कारासाठी मी स्वप्नील मुरकरला विनंती करतो की तुमच्या हस्ते हा सत्कार व्हावा. खूप सारे स्पॉन्सर यायला आहेत, पण जिथे जिथे स्पोर्ट्स आला तिथे तिथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ONGC यासारख्या कंपन्यांचा पुढाकार सदैव असतो आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी योगेश परदेशी यांचा आता सत्कार होतोय. थँक्यू व्हेरी मच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. थँक्स अ लॉट. याच्या पुढचा सत्कार आहे अशोक गौड, ONGC. मोहन हजारेला विनंती करतो की आपण हा सत्कार करावा. ONGC अर्थात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असा लॉंग फॉर्म आहे त्याचा. विक्रम दादाला विनंती करतो, विक्रम खेर यांना. विक्रम खेर यांच्या हस्ते सत्कार होतोय जनार्दन वामन भागवत. ज्या 8 संघांचा मगाशी मी उल्लेख केला त्या 8ही संघाच्या संघ मालकांचा आपण सत्कार करणार आहोत. ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी विनय हा रँकिंगमधला इंटरनॅशनलमधला शूटर आहे. विनय नुकताच जर्मनीला जाऊन आला
आणि 25 मीटर रायफल शूटिंग हा जो प्रकार आहे त्याच्यामधला अत्यंत तरबेज असा थोडक्यात शार्प शूटर आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढच्या सत्कारांकडे बोलूया. सर्वप्रथम जे ज्येष्ठ खेळाडू इथे उपस्थित आहेत त्यांचा विशेष सत्कार आम्ही आयोजित केला आहे आणि त्यांचं नाव मी मगाशीच आपल्याला सांगितलं. जनार्दन वामन भागवत. मी बंडाशेठ साळवी यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व्हावा. जनार्दन वामन भागवत. यानंतरचा सत्कार होतोय. मी अरुण केदार सरांना विनंती करेन की हा सत्कार आपण करावा. पंकज पवार शिवछत्रपती पुरस्कार 2019. पंकजसाठी जोरात टाळ्या होते. शिवछत्रपती पुरस्कार पुढचा सत्कार मी विनंती करेन प्रदीप भाटकरांना. प्रशांत मोरे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू. खरं तर 3 खेळाडू असे की जे गेल्या वर्षीचे आहेत आणि 1 खेळाडू या वर्षीचे. प्रशांत मोरे हा आत्ताचा जगातला सर्वोत्तम खेळाडू, कारण वर्ल्ड चॅम्पियन आहे. प्रशांतसाठी जोरात टाळ्या होते. यानंतर मी बंडाशेठला विनंती करतो की पुढचे 2 सत्कार तुमच्या हस्ते करायचे आहेत. त्यामधला पहिला सत्कार रियाज अकबर अली शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, ज्याने आपल्या रत्नागिरीचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवलं. वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसरा असणारा खेळाडू रियाज अकबर, रँकिंग नंबर 2. आणि पुढचा सत्कार आहे जे मानद सचिव असले तरी त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला अरुण केदार सरांचा. मी बंडाशेठला विनंती करतो हा सत्कार आपण करावा. खरं तर कार्यक्रमाचं स्वरूप प्रास्ताविक, मनोगत आणि गीत कापणे असं आहे, पण कोर्टाच्या एका अर्जंट कामासाठी बंडाशेठ साळवींना जावं लागणार आहे. तर मी त्यांना विनंती करत की तुम्ही आधी शुभेच्छा द्या, आपण फीत कापूया, मग संघमालकांचे सत्कार आणि पुढचा कार्यक्रम चालू ठेवू. कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनेमध्ये उपस्थित व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व या खेळामध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू. आज गेली अनेक वर्ष 3 वर्ष कॅरम स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी
घेतला जातो त्याबद्दल त्यांचे जे स्पर्धक आहेत त्यांनी त्या स्पर्धकामध्ये मोठ्या वस्तूमध्ये काम केलं आहे, काय आपलं खेळाचं काम केलं आहे. त्या स्पर्धकांबद्दल मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि नितीन सर असतील, देसाई असतील आणि ज्या स्पर्धकाचे संयोजक असतील त्यांचाही मी यांनाही धन्यवाद देतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की कार्यक्रमात आपण बदल केल्यामुळे आपण स्पर्धेचं उद्घाटन आहे त्यामुळे फीत पहिले कापूया आणि मग बंडाशेठ साळवी इथून रजा घेतली आणि बाकी मान्यवर सगळे मंचावरती येतील. थँक्यू. नगराध्यक्ष बंडाशेठ साळवी यांचे मनापासून धन्यवाद. आम्ही सर्वांतर्फे बाकी मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचे. त्यावेळी कृपया आहे त्याच ठिकाणी बसायचे. पुढचा कार्यक्रम आपण असाच सुरू करतो. ज्यानंतर वळूया आपण आपल्या 8ही संघांकडे आणि त्यांच्या सत्काराचं इथे आयोजन केलेलं आहे. संघ मालकांना विनंती करतो आपलं नाव घेतल्यानंतर आपण या मंचावरती यावं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सुरेंद्र देसाई यांना विनंती करतो पहिला सत्कार आपण करावा आणि तो सत्यशोधक स्ट्रायकरचे नितीन लिमाई. कॅरम हिटर्सचे सुरेंद्र देसाई. कॅरम मध्ये रोहित शर्मा आहेत असं म्हणतात. पुढच्या सत्कारासाठी यायचंय झियान्सी फूड्सचे जहूर कोतोडेकर. याच्यानंतरचा सत्कार गॅलेक्सी क्लस्टर्सचे शांताराम गोसावी यांचा ठाकूर स्वीकारतात. यानंतरचा सत्कार व्हिक्टोरियन्स अभिजित जांभेकर, इम्रानुल्ला. प्लीज मंचावरती. मातोश्री गणसे रामदास शिरटकर आलेत. मी राजू भाटलेकर आपल्याला विनंती करतो हा सत्कार तुम्ही. आणि 8वा संघ टीम नंबर 8 कॅरम मास्टर्स 15 तळवी. काहीतरी गोड मागणार आहे.
8 संघांमधल्या एकाच संघ मालकासाठी का सगळ्यांच्या डाळावर टीम मध्ये असले पण रियाज आता शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याच्या हस्ते हा सत्कार होईल. माझ्या माहितीनुसार सगळे सत्कार पूर्ण झाले आणि सुरुवातीला जे मी सांगितलं की ही मूळ संकल्पना ज्याच्या मनामध्ये आली तो आमचा मित्र विवेक देसाई आणि त्याला बाकी तिघांनी साथ दिली आणि त्यातनं रत्नागिरी कॅरम लीग उभी राहिली आणि आज हा म्हणता 4थ्या वर्षामध्ये दिमाखात पदार्पण आपण करतोय. दिस इज सीझन 4, पर्व 4. त्यामुळे या स्पर्धेच्या प्रास्ताविकासाठी मी या मंचावरती टाळ्यांच्या गजरामध्ये बोलवतोय विवेक देसाई. स्टेजवरील सर्व मान्यवर व आपण सर्व सहकारी मित्र, 2016 साली सुरुवात झालेली ही स्पर्धा आज त्याचा वटवृक्ष होतोय. 4थं वर्ष आपण त्याचं साजरं करतोय आणि आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. अतिशय आनंदाचा क्षण आमच्या चौघांसाठी आहे की जे आम्ही मेहनत करतोय त्याचं आम्हाला फळ आत्ता दिसायला चालू झालं आहे आणि हे सर्व जे मान्यवरती स्टेजवरती बसले यांच्या सहकार्यामुळे, यांच्या आशीर्वादामुळेच ही स्पर्धा आपण पार पाडतोय आणि असंच सहकार्य आपल्या सर्वांचं त्याच्या पुढे देखील आम्हाला राहील याची मी खात्री बाळगतो. आणि ही स्पर्धा जशी यावर पूर्वीच्या स्पर्धा जशा पार पडल्या गेल्या उत्कृष्ट अतिशय आनंदाच्या वातावरणात, तशीच मी सर्व माझ्या सहकारी मित्रांना विनंती करतो, खेळाडूंना विनंती करतो की ही स्पर्धा देखील त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत तुलसीच्या ह्याच्यात आपला नैसर्गिक जो खेळ आहे तो सगळ्यांनी दाखवा, ज्याच्यासाठी सर्व रत्नागिरीकर आपला खेळ बघण्यासाठी येणार आहे. या स्पर्धेची रत्नागिरीमध्ये पण उत्तम प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट झालेली आहे. अनाऊन्समेंटची गाडी शहरामध्ये फिरत होती, 2 दिवस फिरते. त्यानंतर होर्डिंग्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी लागल्या आहेत. वृत्तपत्रांमधून, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून, सोशल मीडियामधून या सर्वांची आपण ॲडव्हर्टाइजमेंट्स चालू ठेवलेली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपण जशी सुरुवात आपल्या टुर्नामेंटला होईल तशी आपल्याला इथे प्रेक्षक वगैरे पण बघायला मिळतील आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडेल. माझी परत एकदा सर्वांना विनंती आहे की ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार करावं. सगळ्यांनी पंचांना सहकार्य करावं. त्यांचे जे निर्णय असतील ते अंतिम राहणारच आहेत, परंतु सर्वांनी आपण सहकार्य केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कॅरम. थँक्यू विवेक. आपण सगळे स्पोर्ट्समन आहोत, त्याच्यामुळे समोर बसलेले पण स्पोर्ट्समन आहेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात आणि चुरशीच्या लढती इथे बघायला मिळतील. कारण प्रत्येक संघामध्ये महाराष्ट्राचे 3 खेळाडू आणि रत्नागिरीचे 2 खेळाडू म्हटल्यानंतर अशी बॅलन्स टीम असणार आहे आणि मजा येईल सगळं बघायला. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी इथे बोलवतोय रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर सरांना, ग्रामपंचायत नाचणीचे सदस्य माजी सरपंच संतोष सावंत, कृपया विराजमान. नमस्कार. रत्नागिरी कॅरम लीग वर्ष 4 याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी श्री तरुणजी केदार, आत्ताच आपण नगराध्यक्षांना निरोप दिला आहे, त्यांना काही कामामुळे जावं लागले, ते पट्ट्या शेठ साळवी, राजू शेठ भाटलेकर आणि स्टेजवरील इतर सर्व मान्यवर माझे संघटनेतील सहकारी आहेत. या हॉटेलचे मालक विनयजी देसाई आहेत आणि ONGC इतर सर्व कंपन्यांचे मालक किंवा त्यांचे प्रतिनिधी, तसंच सर्व खेळाडू मित्र. आज या 4थ्या कॅरम लीगच्या उद्घाटन प्रसंगी विशेष आनंद असा वाटतोय की काहीतरी वेगवेगळं आम्ही करतोय आणि त्याला प्रतिसाद मिळतोय. वेगवेगळं आम्ही करतोय म्हणजे ही 4 जणांची जी आमची टीम आहे हे करतायत, आम्ही त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पाठीशी आहोत. सगळं या चौघांचं श्रेय आहे आणि त्याला सपोर्ट निरनिराळे आमचे आश्रयदाते आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने तर आम्हाला फ्री हँड दिलेला आहे, इतकं चांगला सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे अरुण केदार सर आणि शिवकुमार लाड सर यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. तसेच या स्पर्धेला निरनिराळे आपल्याला लोकांनी मदत केलेली आहे, काही कंपन्यांनी मदत केलेली आहे आर्थिकदृष्ट्या, इतर कोणत्याही स्वरूपात
त्या सर्वांचे मी संघटनेतर्फे आभार मानतो. सर्व संघ मालक त्यांचे पण आभार मानतो. या ठिकाणी सर्वांचं स्वागत करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कॅरम. या मंचावरती मी आता टाळ्यांच्या गजरामध्ये बोलू इच्छितो. कॅरममधला पहिला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सुहास कांबळे सर, आपला सत्कार इथे करायचा आहे. सर या. मी प्रदीप भाटकर यांना विनंती करतो की सुहास कांबळे सरांचा आपण सत्कार करावा. जरा चाळ्यात जोरात होते, जोरदार होते. पहिला खेळाडू आहे की ज्याने तुमच्या खेळाला शिवछत्रपती पुरस्कार मिळवून दिला. राहुल सर सांगतात सलग 36 तास प्रॅक्टिस करणारा खेळाडू, 36 आवर्स नॉन स्टॉप. कॅन यू बिलीव्ह इट? किती साऱ्या उपाध्या आहेत, त्यांना कॅरम मधले जादूगार पण म्हणतात. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. खूप खूप आभार सर आपले. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बोलवतोय इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे योगेश परदेशी सर. आदरणीय व्यासपीठ आणि खेळाडू मित्रांनो, प्रथमतः इंडियन ऑइलतर्फे ॲज अ प्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्हाला सत्कार केला त्यासाठी धन्यवाद. RCL बद्दल काय सांगायचं की आता विचार करून पण सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही. विशेष म्हणजे सर, मी काल किटमध्ये खेळाडूंना जी गोष्ट हवी असते ती म्हणजे नेल कटर पण आम्ही किटमध्ये पाहिलं सर. पर्टिक्युलरली त्याचा एक नोंद म्हणून सांगतो. प्रत्येक वेळेस RCLचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यातर्फे ज्या ज्या गोष्टी चांगल्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील त्या तुम्ही पोहोचवता आणि उत्कृष्ट असं जास्तीत जास्त इंटरनॅशनल लेवलला कसं करता येईल त्याकडे तुम्ही लक्ष देता. त्यासाठी मी सर्व खेळाडूंतर्फे तुमचं धन्यवाद मानतो. आणि विचार करून एकच विचार आता डोक्यात आला की जे खेळाडू आता काही लिमिटेड एजपर्यंत येऊन थांबले होते की त्यांना असं वाटत होतं की आता आपण थोडंसं थांबलं पाहिजे, पण RCLने एक त्यांच्यामध्ये मोठा उत्साह भरला. ॲटलिस्ट आपण महाराष्ट्राच्या टॉप 16मध्ये राहिलो तर आपल्याला RCL ही टुर्नामेंट खेळता येईल जी इंटरनॅशनल लेवलला आता प्रसिद्ध आहे. त्या सर्व खेळाडूंमध्ये पुन्हा जोश भरण्यासाठी RCLच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय कॅरम. योगेशजी धन्यवाद. त्यांनी त्यांच्या पद्धतीने एक गोष्ट सांगितली. मला ज्या गोष्टीचा सगळ्यात अभिमान आहे तो आहे एक रत्नागिरीकर म्हणून. मी थोडीशी माहिती घेतली, कारण 15 ते 20 देशांमध्ये इंटरनॅशनल लेवलला कॅरम खेळला जातो. एवढे सगळे देश आहेत. जनरली प्रत्येकाच्या घरामध्ये कॅरम बोर्ड असतो आणि या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जगात पहिला आणि दुसऱ्या नंबरचे 2 खेळाडू कुठचे असतील ते माझ्या रत्नागिरीचे आहेत. याचाच अर्थ आहे. तर प्रशांत मोरे जरी मुंबईचे असले तरी मला आता माहिती मिळाली की ते आता रत्नागिरी निवासी झाले, तिथे त्यांनी स्थायिक झाले आणि रियाज आमच्या इथलाच आहे. त्यामुळे हेच रत्नागिरी कॅरमचं लीगचं यश आहे आणि त्यासाठी या चौघांसाठी जोरात टाळ्या होतात की चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत आणि आपल्या गावाचा आपल्या देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी रोवला पाहिजे. यानंतर आदरणीय अरुण केदार अध्यक्ष मनोगत. नमस्कार. माझे महाराष्ट्र
कॅरम असोसिएशनचे सहकारी आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, व्यासपीठावरती बसलेली दिग्गज सगळे कॅरमपटू, देसाई परिवार, या सगळ्यांच्या समोर आपण या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्रातले आणि रत्नागिरीतले सर्वोत्कृष्ट असे कॅरमपटू, या उत्कृष्ट कॅरमपटूंचा खेळ बघण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले रत्नागिरीतील कॅरमप्रेमी, कॅरमदर्दी, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख झाला, रत्नागिरी कॅरम लीग, या कॅरम लीगचा संपूर्ण बोजा म्हणणार नाही, परंतु संपूर्ण त्याची जी काही तयारी, जे काही यश, ज्यांच्यामुळे गेल्या 4 वर्षामध्ये हे वातावरण निर्माण झालंय, ते माझे मित्र विवेक देसाई, रत्नागिरीचे सेक्रेटरी आणि सेक्रेटरीपेक्षा जास्त त्यांची ओळख एक चांगला कार्यकर्ता म्हणून आहे असं मी समजतो. कारण त्यांना मी मगाशी सांगितलं की तुम्ही व्यासपीठावर येऊन बसायला पाहिजे, तुम्ही सेक्रेटरी आहात रत्नागिरीचे, परंतु व्यासपीठावरती न बसता पडद्या मागणं काम करण्यामध्ये ज्यांना जास्त रस आहे ते मिलिंद सापटे, राहुल बर्वे, की या लीगची ज्या वेळेला 4थं पर्व जेव्हा या ठिकाणी आयोजित करायचं ठरलं, कुठल्याही वेळेला आणि किती वेळेला सारखा वारंवार प्रत्येक गोष्टीसाठी फोन करणारा राहुल, 3 वर्ष स्पर्धा केल्यानंतर 4थ्या वर्षी सुद्धा प्रत्येक वेळेला त्याला असं वाटतं की आपण याच्यामध्ये आणखी कुठे कमी काही करत नाही ना, किंवा काय करायला पाहिजे, एखादी गोष्ट राहून जात नाही. म्हणजे अगदी जबाबदारीने लक्ष देऊन काम करणारा राहुल आता राष्ट्रीय पंच आहे तो. यावर्षी खरं त्याचा तुम्ही सत्कार करायला पाहिजे होता, कारण यावर्षी रत्नागिरीमधनं काही जे पंच झाले त्यापैकी राहुलचं एक नाव आहे. आणि आमचा नितीनची आणि आमची मैत्री जेव्हापासून मी रत्नागिरीमध्ये येतो तेव्हापासून आहे, आणि तो सुद्धा पडद्या मागणंच बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी नितीन तू करत असतोस. माझं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं. कॅरम खेळताना, सोंगटी घेताना जेवढं माझं लक्ष त्या सोंगटीवरती असायचं, त्यावेळेला अलीकडच्या काळामध्ये कॅरम न खेळता व्यासपीठावरनं किंवा मी जेव्हा फिरत असतो त्यावेळेला माझं सगळीकडे बरोबर लक्ष असतं. त्यामुळे तुझं सुद्धा या रत्नागिरी लीगमध्ये जे काही योगदान आहे किंवा जो काही तुझा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ही सगळी मंडळी आणखी हिरिरीने काम करतात. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे जर कोण उभं असेल तर ती म्हणजे रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटना. कारण रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटना आणि महाराष्ट्र कॅरम संघटना या दोघांच्या मान्यतेने ही रत्नागिरी लीग या ठिकाणी गेली 2 वर्ष होते. खरं हे 4थं वर्ष आहे, परंतु मागच्या वर्षापासून त्यांनी 16 खेळाडू महाराष्ट्रातले खेळवले. योगेश, तू 16 खेळाडूंचा उल्लेख केलास. महाराष्ट्रात यावेळेला 24 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्यामुळे 24 मध्ये बसल्यानंतर सुद्धा लीग स्पर्धा खेळायला मिळू शकते, ही मला वाटतं फार मोठी बाब आहे. बरोबर ना? 24 खेळाडू खेळत आहेत. आणि विवेक, मगाशी तू बोलताना मला वाटतं विसरलास की तू इच्छा व्यक्त केली आहेस की भविष्यामध्ये ही स्पर्धा आणखीन मोठी कशी करता येईल, भारतातले खेळाडू खेळता येते खेळू शकतील का, यासाठी तुमचे सगळ्यांचे प्रयत्न चालले आहेत. आम्ही सुद्धा राज्य संघटनेच्या माध्यमातून या गोष्टीला मान्यता दिली आहे. फेडरेशननी पण हिरवा कंदील दाखवलेला आहे. त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. 8 संघ खेळत आहेत. संघामध्ये नवीन चेहरे दिसत आहेत. संघ मालक काही बदललेले आहेत. नवीन संघ घेण्यासाठी काही मंडळी उत्सुक आहेत, पण तुम्ही 8च्या 10, 10च्या 12 टीम करत नसल्यामुळे त्यांना वेटिंग लिस्टवरती तुम्ही ठेवलं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण होतं त्यावेळेला त्या स्पर्धेचं यश दिसतं. पण मला एक गोष्ट कळली नाही की सर्वात जास्त टाळ्या मंदिराच्या आगमनाला का झाल्या, आणि मंदिराच्या टीममध्ये मागच्या वर्षी ते 2 खेळाडू कसे.
विकास दारिया आणि रियाज अकबर अली हे दोघे खेळाडू मागच्या वर्षी त्याच्या टीम मध्ये होते आणि यावेळेला ते कसे? त्यामुळे तुझ्याकडे काही जादू वगैरे आहे काय? तर मगाशी म्हणाले की जादूगार इथे बसलेले आहेत सुहास कांबळी, पण ही जादू तू कशी केलीस? असो, हा एक विनोदाचा भाग झाला, परंतु अतिशय चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या खेळाडूंच्या बरोबर या ठिकाणी तुम्हाला एकमेकांना खेळायला मिळत आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे जवळपास प्रत्येक सेशनचे सामने आहेत हे आपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरना लाईव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मला वाटतं संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये तुमच्या मॅचेस आहेत त्या लोक बघणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खेळाडूंना जी प्रसिद्धी मिळणार आहे ती प्रसिद्धी मला वाटतं या लीगच्या माध्यमातून मोठी आहे, कारण सगळेच सामने जे होतील एकेरीचे ते टॉप होतील, कारण प्रत्येक टीममध्ये 2-2, 3-3 टॉपचे प्लेयर्स आहेत महाराष्ट्रामधले. त्यामुळे कुठलाही सामना आपण या ठिकाणी यूट्यूबवरनं लाईव्ह दाखवला तर तो अतिशय चांगला सामना असेल. एका वेळेला 4-4 सामने आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहोत. त्यामुळे कित्येक नवीन खेळाडूंना सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे. या ठिकाणी जी व्यवस्था केली आहे ती व्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहे. तुमच्या चौघांनाही मी सांगतो, रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेला सांगतो, योगेशनी सांगितल्याप्रमाणे छोट्यातली छोटी गोष्ट तुम्ही लक्ष देऊन अगदी व्यवस्थित करता. मागच्या वेळेला कुठल्या तरी खेळाडूचं नख वाढलं होतं आणि त्याच्या खेळावरती परिणाम झाला असं राहुलनी मला सांगितलं आणि ते लक्षात ठेवून लगेच त्याची नोंद करून यावर्षी तुम्ही नेलकटर सुद्धा त्यांना दिलं. म्हणजे अगदी जबाबदारीने आणि खबरदारीने तुम्ही काम करत आहात. त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेला मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये बक्षीस समारंभ असेल किंवा उद्घाटन समारंभ असेल, सर्वात शेवटी मी जय कॅरम बोलतो आणि ती जय कॅरमची प्रथा आता सगळ्यांनी सुरू केली आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तो कॅरमचा जय चालू आहे असं मला वाटतं. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होईल त्या ठिकाणी सगळ्यांनी आपला कॅरमचा जय जास्तीत जास्त होईल आणि कॅरम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. मी या ठिकाणी विनंती करतो की महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने गेल्या काही वर्षामध्ये आपण हे जे काही चित्रीकरण करतोय याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण खर्च करतो. जास्तीत जास्त लोक महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कसं सबस्क्राईब करतील, तर मी प्रत्येकाला विनंती करतो या निमित्ताने की प्रत्येकाने ते सबस्क्राईब तर कराच, परंतु आपल्या माहितीतले जे कोण आपले रिलेटिव्ह असतील, कॅरम प्रेमी असतील, जे कोण असतील त्यांना सांगा की महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. जेवढी लोक जास्त सबस्क्राईब करतील, जेवढी लोक जास्त बघतील, जेवढे तुमचे व्ह्यूवर्स वाढतील त्याच्यावरती लोकांचे सामने लोकांना बघायला मिळतील, तुम्हाला खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. त्यामुळे आता ही तुमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी वाढण्यासाठी एक छोटीशी एक योजना आम्ही यावेळेला केलेली आहे की महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे बरेचसे सबस्क्रायबर आहेत, जे आहेत ते आहेत, परंतु याच्या पुढे कुठल्याही एका खेळाडूने तो नवीन सबस्क्रायबर झालाय आणि त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त 10 अधिक सबस्क्रायबर केलेले आहे याची नोंद जर या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला आणून दिली तर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने त्याला एक महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं लोगो सुद्धा स्ट्रायकर आम्ही भेट म्हणून देणार आहोत. अर्थात ही फार मोठी गोष्ट नाही, परंतु एक उत्तेजन म्हणून आपण देतोय जेणेकरून ते सबस्क्रायबर वाढावे. या ठिकाणी अधिक वेळ न घेता इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय, एवढ्या तुला बारीक आवाजामध्ये जय. व्हेरी गुड. थँक्यू अरुणजी. मनोगत झाले, आभार मानायचे. आभार मानण्यापूर्वी एक प्रश्न, आपल्याकडे सुपर ओव्हर असते ना कॅरम मध्ये, तसं काही नाही ना. स्पोर्ट्स इज अ क्रुएल वर्ल्ड असं म्हणतात की जेवढं चांगलं तेवढंच वाईट, आणि त्याचा अनुभव आपण वर्ल्ड कपच्या फायनलला घेतला. सुपर ओव्हर झाली, हुकलेला रनआउट, गेलेल्या ओव्हरथ्रोज, सुटलेली कॅच, हे याचा उल्लेख एक खेळाडू म्हणून इथं मुद्दाम करावा असं वाटतो. कारण प्रदीप दादांनी सांगितलं, योगेश परदेशींनी सांगितलं, अरुणजींनी सांगितलं, ह्याच्यामध्ये स्पोर्टिंग नेचर. आपण सगळ्यात पहिल्यांदा वी आर स्पोर्ट्समन, आपण खेळाडू आहोत, आणि त्याच्यानंतर हार जीत.
तुमच्यातले जे कोणी क्रिकेट बघत असेल किंवा क्रिकेट लव्हर्स असतील, जर त्यांनी केन विल्यमसनची जर पत्रकार परिषद बघितली असेल तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल. त्यांनी एवढंच सांगितलं की वर्ल्ड कप फायनलमध्ये कोणीच हरलं नाही, क्रिकेट जिंकलं त्याच्यामध्ये. आणि एवढं सगळं करून ज्या वेळेला मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला की त्याला विश्वास बसत नव्हता की आय एम द मॅन ऑफ द सिरीज, इज इट. आणि अत्यंत शांत पद्धतीने सगळं सांगितलं. पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारले की तू एवढा जेंटलमन कसा, किंवा तू बाकीच्या खेळाडूंना काय सांगू इच्छित. म्हणलं नाही, ज्याने जसं आहे तसं वागावं, मी जसा आहे तसाच राहणार आहे. ऋषीमुनीसारखी दाढी असणारा केन विल्यमसन. आणि जेव्हा त्याची पत्रकार परिषद संपली तेव्हा सगळ्या पत्रकारांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. त्यामुळे हा खेळाचा विजय आहे आणि हा खेळातला विजय कॅरम असू दे, बुद्धिबळ असे सगळीकडे लागू पडतो. सो बी अ स्पोर्ट्समन, नथिंग एल्स. सगळ्या पत्रकारांचे, सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. मित्रांनो, 45,000, 35,000 आणि 25,000 अशी रोख बक्षिसं रत्नागिरी कॅरम लीगला आहेत. अत्यंत आकर्षक असणाऱ्या ट्रॉफीज तुम्ही बघताय. फेअर प्ले अवॉर्ड आहे 10,000चं, 3,500ची 2 विशिष्ट पारितोषिक आहेत, उगवता ताराचं बक्षीस आहे. आणि ही सगळी प्राइजेस स्पॉन्सर केली आहेत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ दे. ते आज उद्घाटनाला असले नसले तरी मला वाटतं बक्षीस समारंभाला येतील. आणि या सर्व मान्यवरांचे प्रत्येकाचं मी आता नाव घेत नाही. त्याच्यानंतर हॉटेल विवेकचे सर्व ज्यांनी सगळ्यांनी या संपूर्ण रत्नागिरी कॅरम लीगच्या शिवधनुष्य पेलायला मदत केली त्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. उद्घाटन समारंभ इथे संपला असं घोषित करतो. नाव लेट्स प्ले. जय कॅरम. Kindly report to the rest. Victorians, Matushi winners. Matushi winners.
tie between Ravi Striker and Carom Masters. Dinesh Parker will play against Vikas Maria, Carom Masters. Dinesh Parker, Ravi Striker will play against Vikas Maria, Carom Masters on board number 12. Ravindra Kaya. Board umpires kindly report. Board umpires, those who are available kindly report. Tie between Sandesh Udak Striker and Carom Masters. Tie between Sandesh Udak Strikers and Carom Masters. Rajesh Goyal, Sandesh Udak Strikers will play against Diaz and Colony, Carom Masters. On board number 7, Rajesh Goyal, Sandesh Udak Strikers will play against Diaz and Colony, Carom Masters on board number 7. Prakash Gaikwad, Altaf Munshi, Sandesh Udak Strikers will play against Rahul Basme, Ashok Gaur, Carom Masters on board number 3. Prakash Gaikwad, Altaf Munshi, Sandesh Udak Strikers will play against Rahul Basme, Ashok Gaur, Carom Masters on board number 3. उपस्थित मान्यवरांपैकी कोणी मनोगत व्यक्त करणार असेल किंवा खेळाडूंपैकी कोणी मनोगत व्यक्त करणार असेल, आपल्याला काही बोलायचं असेल तर प्लीज आपण बोलू शकता. नमस्कार. रत्नागिरी कॅरम लीग सीझन 4चा बक्षीस समारंभ. खरं म्हणजे हा बक्षीस समारंभ आदरणीय आमदार, लोकनेते शिवसेना, उपनेते शिवसेना
आणि म्हाडा अध्यक्ष उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते होणार होता, परंतु दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये ते व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही आणि त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्याची आयोजकांना, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला जी परवानगी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय कॅरम महासंघाचे असोसिएट उपाध्यक्ष, ज्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅरमचं एक प्रकारे वादळ निर्माण केलं, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांचा सपाटा लावला. नुकतीच नजर लागेल अशा प्रकारची राष्ट्रीय स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आयोजित केली आणि या लीग स्पर्धेमध्ये ज्या वेळेला संघ घेण्याची प्रक्रिया चालू होती त्या प्रक्रियेमध्ये काही अडचणीमुळे ज्या वेळेला संघ मालक एक कमी पडत होता, किंबहुना असलेल्या संघ मालकाने आयत्या वेळेला नाही म्हणून सांगितल्यानंतर मी जेव्हा त्यांना विनंती केली की आपण एक संघ या ठिकाणी घ्या, त्यावेळेला अगदी एक क्षणाचाही विलंब न करता ज्यांनी संघ घेतला तो गॅलेक्सी क्लस्टर, त्या संघाला 3रं बक्षीस मिळालं. कारण त्यांचा मॅनेजर हा यतीन होता आणि 3 असल्यामुळे त्यांना 3रं बक्षीस मिळालं. आणि हे सगळं करणारे जे आहेत ते माझे मित्र, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे माझे सहकारी शांतारामजी गोसावी, राज्य कॅरम संघटनेमध्ये माझे सहकारी सहसचिव, किंबहुना जास्त ज्यांचा राज्य कॅरम संघटनेला महत्त्वाचा असा हातभार लागतो ते माझे मित्र अजित. राज्य कॅरम संघटनेमध्ये जरी नसले तरी जिल्हा कॅरम संघटनेमध्ये अतिशय जबाबदारीने पुढाकार घेऊन जे माझे मित्र काम करतात ते प्रदीप भाटकर. त्याचप्रमाणे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष माझे मित्र सुरेंद्र देसाई, आपणही एक संघ घेतला होता. पुरस्कृत ONGCचे कॅरमपटू अशोक गौर, इंडियन ऑइलचे विश्वविजेते खेळाडू योगेश परदेशी, माझे मित्र योजकचे प्रमुख आनंद भिडे. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचा ज्यावेळेला मी पहिल्या दिवशी उल्लेख केला होता त्याप्रमाणे या संपूर्ण लीग स्पर्धेमागे जी 4 मंडळी आहेत त्यापैकी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे खजिनदार नितीन लिमये आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव. मी गेली 8 वर्ष राज्य संघटनेमध्ये काम करत आहे. काही ठराविकच जिल्ह्यांमधली पदाधिकारी मंडळी किंबहुना सेक्रेटरी फार हिरिरीने काम करत असतात आणि ज्या ठिकाणी सेक्रेटरी ॲक्टिव्ह असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची मोठी स्पर्धा होत असते. उद्यापासून राज्य अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी होणार आहे. ते म्हणजे मिलिंद साप्ते. मला वाटतं मिलिंदसाठी तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण काल, आज आणि पुढचे 4 दिवस तुम्हाला जी सर्व्हिस मिळणार आहे ती जास्तीत जास्त सर्व्हिस मिलिंदकडनं मिळणार आहे. या लीगमधली म्हणजे ही रत्नागिरी लीग ही जी काही कल्पना आहे ती कल्पना ज्याच्या डोक्यामधनं आली ते विवेक देसाई. मला आजही आठवतं की
रत्नागिरी लीग कॅरम स्पर्धा करायची आहे आणि याच्यासाठी राज्य कॅरम संघटनेच्या कडनं सल्ला पाहिजे, मदत पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे. म्हणून विवेक, तू शिवाजी पार्क जिमखान्याला आला होतास आणि आपण तिथे मीटिंग केली होती. त्यानंतर हे चौथं पर्व, या ठिकाणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चौथी जी महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती आहे ती म्हणजे राहुल बर्वे. राहुल, तुझंही अभिनंदन. या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी विशेष मेहनत घेतली किंवा ज्यांनी ही संपूर्ण अतिशय व्यवस्थितपणे स्पर्धा हाताळली ते माझे मित्र आंतरराष्ट्रीय पंच केतन चिखले, त्यांचे सहाय्यक पंच सहकारी आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसाळकरजी, त्याच्याबरोबर बरीच मंडळी या ठिकाणी काम करत होती. तुम्ही सगळे या यशस्वी आयोजनासाठी तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी मागच्या कार्यक्रमामध्ये मागच्या वर्षी ज्या वेळेला स्पर्धा झाली होती देवरूखमध्ये, त्यावेळेला मी काही नावांचा उल्लेख केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये मी मोहन हजारे आणि पवन भोई या दोघांचा उल्लेख करायचा राहून गेला होता. ती चूक मी आता या ठिकाणी सुधारतो, कारण आजही तुम्ही या ठिकाणी देवरूखवरनं येऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी राबताना मला 2 दिवस दिसत आहात आणि पुढचेही 4 दिवस तुम्ही ते काम करणार आहे. त्याच्यामुळे तुमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही जी काही कॅरमसाठी सर्व्हिस देताय ती ॲक्नॉलेज करतो. या ठिकाणी इतरही बरीच मंडळी आहेत, सगळ्यांची नावं घेणं कदाचित शक्य होणार नाही, परंतु ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे झाली आणि ही संपूर्ण जगाने पाहिली. कारण या स्पर्धेचं जवळपास 8 मॅचेस या आपण लाईव्ह दाखवल्या संपूर्ण जगाला आणि महाराष्ट्रामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कॅरम कशा प्रकारे खेळला जातो हे संपूर्ण जगाने बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं की या स्पर्धेचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण याच्यापूर्वी पण आपण बऱ्याचशा स्पर्धा लाईव्ह केल्या होत्या, परंतु सलग लाईव्ह 8 मॅचेस हा मला वाटतं एक रेकॉर्ड आहे आणि हा या रत्नागिरी लीग कॅरम स्पर्धेमध्ये झालाय आणि हा उद्या सुद्धा मोडला जाणार नाही. कारण उद्या स्पर्धा आपल्या 4 दिवस जरी असल्या तरी सलग 8 मॅचेस लाईव्ह होणार नाहीत. काही मॅचेस मधल्या होतील, काही नंतरच्या होतील, अंतिम फेरीचा सामना होईल, उपांत्य फेरीचा होईल, परंतु सलग 8 मॅचेस लाईव्ह ज्या टेलिकास्ट झाल्या त्या लीग स्पर्धेमध्ये झाल्या आहेत. मी अपेक्षा करतो भविष्यामध्ये या लीगचं जे काही स्वरूप आहे हे यापेक्षाही मोठं होईल, हे वाढेल. राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये येतील आणि या ठिकाणी अधिक महाराष्ट्रातल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेमधले सुद्धा खेळाडू जे आहेत ते सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतील. काही नियमांवरना या ठिकाणी आम्हालाही अनुभव आला की किंबहुना आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाली की याच्या पुढे ज्या वेळेला लीग स्पर्धा रत्नागिरीमध्ये होईल किंवा इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये होईल त्यावेळेला नियम कसे करायला लागतील याचाही आम्हाला या स्पर्धेच्या वेगळा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच आपण इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड आहे तो इंट्रोड्यूस केला आणि सगळ्यांनी अतिशय चांगले कमेंट्स त्याच्यावरती दिलेले आहेत. कारण ज्या वेळेला लाईव्ह टेलिकास्ट होत होतो त्यावेळेला लोकांना स्कोर नीट कळत होता. उद्यापासून ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यामध्ये खेळाडूंची नावं सुद्धा त्या सर्वांना बघायला मिळतील किंवा ती कळतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे. या ठिकाणी आपण एक टायमर आणला होता, कारण 10 सेकंदाचा जो काही नियम आहे कॅरमचा त्याचा काही खेळाडूंना फायदा होतो, काही खेळाडूंना त्याच्यामुळे नुकसान होतं. ते एक टेस्ट केस म्हणून आजच्या दिवसामध्ये आपण तो टायमर या ठिकाणी वापरला. कदाचित पहिल्यांदा हा प्रयोग केला असल्यामुळे काही जणांना त्याचा त्रास झाला असेल, परंतु त्याची सवय भविष्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे. कारण आपल्याला आपला खेळ फक्त मर्यादित ठेवायचा नाही, हा संपूर्ण जगापर्यंत पोचवायचा आहे. आणि त्यामुळे जेवढ्या जास्ती टेक्निकली आपण बरोबर असू तेवढ्या गोष्टी सगळ्या आपल्याला कराव्या लागतील. या ठिकाणी मी मनापासून रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि तुमच्या चौघांचं अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये खेळलेल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेष अभिनंदन करतो या ठिकाणी आज जे विजेते आहेत त्या विजेत्यांचं. या ठिकाणी मागच्या वर्षीचे जे विजेते होते त्यांना अकाउंट ओपन करता आलं नाही. याचं कारण असं की मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 16 खेळाडू खेळले होते आणि यावेळेला 24 खेळाडू खेळले. त्यामुळे ही जी काही स्पर्धा होती ती अधिक वाढली आणि ती रंगत आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळेचे विनर यावेळेला नंबर 8 वरती राहिले
आणि कदाचित मागच्या 7 वरती राहिले आणि रवी स्ट्रायकर्स 8 वरती राहिले. तर अशा प्रकारचा जो काही बदल आहे हा एक मला वाटतं चांगला बदल किंवा एक चांगली संकेत आहे की कॅरमची जी स्पर्धा किंवा कॅरमची जी काही एकमेकांमध्ये तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे हे वाढते असं मला वाटतं. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आपलं मनोगत पूर्ण करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम. धन्यवाद अरुणजी. अनुभव हाच देव असं म्हटलं जातं आणि वेगवेगळे अनुभव खेळाडूंना आले असतील, प्रेक्षकांना आले असतील, आयोजकांना आले असतील आणि शेवटी जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्याचा ते काटेकोरपणे पालन करूनच नवीन नवीन सगळे चेंजेस आता अरुणजींनी सांगितले. गेलं हा 4था सीझन आहे, 4थं पर्व पार पडलं आहे आणि माझी विनंती किंवा आग्रह आहे की 4ही पर्वामध्ये ऑलमोस्ट सगळे खेळाडू खेळले असतील, पण या रत्नागिरी कॅरम लीगमध्ये खेळताना कसं वाटतं किंवा इथला अनुभव काय हा कृपया 2 मिनिटात एका तरी खेळाडूने येऊन इथे शेअर करावा प्लीज. नमस्कार. ॲक्च्युली सगळ्यांनीच बोललं पाहिजे. खरं चुकतं खेळाडूंचं. जर तुम्ही आत्तापासूनच बोलायला सुरुवात नाही केली तर तुम्ही कधी बोलणार. प्रत्येकाने स्वतःचा अनुभव, स्वतःला जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो जो एकांतामध्ये शेअर करता त्यापेक्षा तुम्ही समोरासमोर येऊन सगळ्यांशी बोलावं, तो शेअर करावं तुम्ही, ज्यामुळे ह्यांना अजून ऊर्जा मिळेल. ॲक्च्युली ह्यांनी ठेवलंच नाही आहे काय तसं की काय अजून चेंजेस करायचे, पण हळूहळू जसं तुम्ही सर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आणि RCLच्या ज्या मेंबर्सनी ह्या स्पर्धेसाठी ज्या ज्या पद्धतीने बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष दिलेलं आहे आणि जसं रेकॉर्ड सांगितलं केदार सरांनी की 8 मॅच लाईव्ह दाखवल्या, तर तो पण एक मोठा रेकॉर्डच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अनुभव सर आम्हाला ह्या टुर्नामेंटमध्ये असा आला की ड्रेसिंग सेन्स खूपच चांगला होता. इक्विपमेंट तुम्ही खूपच चांगल्या वापरल्या आणि कुठल्याही खेळाडूला कुठलाच डिस्टर्ब झालेला नाही आहे आणि त्याचा एन्जॉय प्रत्येकाने घेतला. आणि सिरियसली टुर्नामेंट खेळण्याचा जो अनुभव होता, जे चुरशीच्या लढती होत्या त्या प्रत्येकाला बघता पण आल्या आणि त्याचा अनुभव त्यांनी घेतला. आणि हा अनुभव जो असतो जर प्रत्येकाने, मला तर असं वाटतं पर्सनली की प्रत्येकाने येऊन स्वतः शेअर करावं. माझ्यातर्फे मी एवढंच सांगतो की तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्हाला जो मान सन्मान दिला त्यासाठी मी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आणि RCLचे जे मेंबर्स आहेत त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय कॅरम. नमस्कार. मान्यवर व्यासपीठ आणि सहकारी बंधू भगिनींनो, मी पहिल्यांदाच यावेळी कॅरम मॅचचं निरीक्षण केलं आणि खरंच मला अतिशय आनंद झाला की एक म्हणजे ते निरीक्षण करण्यामागे माझा स्वार्थ होता हे पण मी आपल्याला सांगतो की जवळनं मॅच आपल्याला बघता येते, परंतु त्याचबरोबर काही काही खेळाडू ज्या मॅचेस मी सुपरवाईज केल्या त्याच्यामधले अफलातून खेळाडू खेळलेत. काही मूज माझ्या आजही लक्षात आहेत, मी ते कधीच विसरू शकणार नाही इथून पुढे सुद्धा. आणि तो एक आनंद मिळाला. मला फक्त एक सजेशन पण करावीशी वाटते की या हॉलमध्ये ज्यावेळी रेफरी बसलेला असतो किंवा खेळाडू बसलेले असतात त्यावेळी रेफरीला मध्ये उठताच येत नाही, खेळाडूलाही उठता येत नाही. पाण्याची सोय जर त्या हॉलमध्ये जर झाली तर ती एक चांगली सुविधा होईल. म्हणजे त्याच्यासाठी कोणाला डिस्टर्ब करावं लागणार नाही, पाणी आणून देता का वगैरे असं एक मला वाटतं. परंतु माझा अनुभव रेफरी म्हणून अतिशय चांगला आहे आणि मी आश्वस्त करतो की माझी मदत केव्हा लागली तर मी केव्हाही करायला तयार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय कॅरम. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व माझे सहकारी मित्र, प्रथम RCLकडून या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून आणि RCLकडून या ठिकाणी आम्हाला प्रमुख पंच म्हणून जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि RCLबद्दलचं मत व्यक्त करायची संधी मिळाली हे सुद्धा खूप चांगलं झालं, कारण RCLच्या पहिल्या पर्वापासून माझा इथे संबंध आहे.
पहिल्या पर्वामध्ये मी एक टीम ओनर होतो आणि इथे सांगायला मला निश्चित आवडेल, सुदैवाने माझी टीम पहिल्या पर्वाची विजेती होती आणि तिथपासून माझा RCLशी अगदी जवळचा संबंध आहे. रत्नागिरी कॅरम असोसिएशन हे एक पेरेंट असोसिएशन किंवा वडील भाऊ म्हणून मी त्याच्याकडे बघून आमचं जेव्हा 2015 पासून सिंधुदुर्ग असोसिएशन कार्यान्वित झालं तेव्हापासून मी तो प्रयत्न केला आणि त्यानुसार वाटचाल केली आणि तो आदर्श नक्कीच माझ्या समोर आहे की जो जिल्हा आपल्या शेजारी आहे त्यांच्याकडे एवढ्या चांगल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतात. रत्नागिरी असोसिएशनचे खेळाडू राज्यस्तरावर, देशस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर एवढ्या पद्धतीत पुढे गेलेले आहेत. आज ज्यावेळी संदीप देवरुखकर, रियाज अकबर अली, अभिषेक चव्हाण ही नावं पुढे आहेत तर त्यांनी जेव्हा 15 वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी खेळायला सुरुवात केली असेल त्यावेळी काय वातावरण असेल जिल्ह्यातलं ते मी आज करू शकलो तर 10 वर्षानंतर कदाचित सिंधुदुर्गचे खेळाडू सुद्धा आम्हाला पुढे दिसतील राष्ट्रीय. या पद्धतीने संपूर्ण सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशनच्या संघटनेच्या वतीने आणि संघटनेत नसलेल्या सुद्धा खेळाडू आणि जे सद्भावना ज्यांच्या आहेत आमच्यासोबत त्या सगळ्यांच्या बरोबरीने आम्ही ते काम सुरू केलं आणि चांगल्या प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात त्याची फळेही आम्हाला दिसायला लागलेली आहेत. तर या ठिकाणी रत्नागिरी असोसिएशनबद्दलचं माझं हे सांगितलं मी आणि त्याप्रमाणे ही लीगची स्पर्धा सुद्धा एक आमच्यासाठी आदर्श आहे, चॅलेंज आहे. आम्ही 4 वर्ष ठरवून सुद्धा जिल्हास्तरीय लीग स्पर्धा अजून करू शकलो नाही. त्यामुळे ही स्पर्धा आयोजित करणं हे किती मोठं चॅलेंज आहे याची मला पूर्ण कल्पना आहे आणि रत्नागिरी कॅरम लीग ही स्पर्धा उत्तरोत्तर ज्या पद्धतीने नवीन नवीन गोष्टी त्याच्यात इंट्रोड्यूस करते आणि ज्या पद्धतीने पुढे जाते आहे हे माझ्यासाठी एका कॅरम प्लेयर म्हणून आणि आपणा सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची समर्थ साथ गेली 2 वर्ष या स्पर्धेला मिळाल्यामुळे याचं खूप मोठ्या प्रमाणात जे मार्केटिंग व्हायला हवं होतं पहिल्या 2 वर्षात होऊ शकत नव्हतं. जिल्हा स्तरावर असल्यामुळे असेल, त्याच्या रेकॉर्डिंगच्या सुविधा किंवा हे, तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनमुळे शक्य झाल्या आणि आज जगातल्या काही लोकांनी काल मला वाटतं सर सांगायला विसरले, कालच्या दिवसांमधल्या मॅच 3000 लोकांनी लाईव्ह बघितल्या असं सकाळी त्यांनी मला याच्यावेळी येऊन सांगितलं इथे सकाळी, आज जेव्हा सुरुवात झाली सत्राची. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे लीगची स्पर्धा आयोजनाचं आव्हान समर्थपणे लीगचे 4ही स्तंभ आणि रत्नागिरी कॅरम असोसिएशन हे पार पाडत आहे. खेळाडूंचा उत्साह आणि त्यांचा त्यातला समरसता ही अजून थोडी वाढावी असं हे माझं वैयक्तिक मत झालं. कोणत्याही खेळाडूबद्दल माझ्या मनात काही हे नाही, पण ती समरसता अजून थोडी वाढावी आणि सकाळी जो विषय झाला की नियमांचं पालन आणि या गोष्टींकडे सगळ्या दृष्टीने काटेकोरपणे बघितलं जावं की जेणेकरून आपल्याला याची प्रसिद्धी अपेक्षित आहे त्याप्रमाणे होईल, आपला प्रेक्षक वर्ग वाढेल आणि जेणेकरून कॅरम वाढेल. या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करूया. थोडंसं जास्ती बोललो त्याबद्दल सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम. थँक्यू. मला वाटतं बक्षीस समारंभाकडे वळण्या अगोदर पुन्हा एकदा विवेक देसाईचा उल्लेख करणं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं वाटतं. अरुणजींनी केलाच आहे. त्याचबरोबर नितीन लिमये, मिलिंद, राहुल सर, कालही मी म्हटलं होतं की कॅरमला 4 कोपरे असतात, तसे ही 4 पॉकेट्स आहेत अत्यंत महत्त्वाची, ज्यांच्यामुळे ही रत्नागिरी कॅरम लीग आपल्याला अनुभवायला मिळते. कॅरम ज्याच्यावरती रेस्ट होतो तो स्टँड असतो. मला वाटतं कॅरम रेस्ट होतो तो स्टँड असतो का राहुल सर? कॅरम ज्याच्यावरती रेस्ट होतो तो स्टँड असतो. तो स्टँड म्हणजे प्रदीप भाटकर आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आहे आणि वर एक लाईट असतो ज्याची हिट आपल्याला आवश्यक असते. तो जो कॅरम खेळताना वरती जो लाईट असतो ती म्हणजे अरुण केदार यांची महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आहे. अशी ही सगळी एकत्र मिळून चाललेली छान स्पर्धा आणि त्याच्या बक्षीस समारंभाला आपण आता सुरुवात करूया. मी राहुल बर्वेंना विनंती करतो, कारण बक्षिसांची डिटेल्स सगळी त्यांच्याकडे आहेत, की आपण येऊन बक्षीस समारंभ सुरू करावा. नमस्कार, धन्यवाद अभिजित गोडबोळे सर. 2 दिवस आम्हाला ते सहकार्य करतायत
त्याबद्दल त्यांचे आभार. रत्नागिरी कॅरम लीग सीझन 4 2019 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही काल स्वागत केलेलं आहे. ही स्पर्धा पाहायला जे प्रेक्षक आले त्यांचंही स्वागत आम्ही केलेलं आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपण इथे आता जमलो आहोत. त्या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मी आपला फार वेळ न घेता बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तो सुरुवात करण्यापूर्वी काही आमच्याकडनं राहून गेलेले काही सन्मान आम्हाला करायचे आहेत आणि मी विनंती करतो संबंधित त्यांचं मी नाव घेईन, त्यांनी कृपया मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सुरुवातीला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी श्री मोडक सर तिथे समोर बसलेत. तर त्यांनी विनंती करतो की आपण कृपया मंचावर आहे आणि आपला सन्मान जो आहे तो रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे आम्हाला करायचा आहे. मी भाटकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर पुढचा सन्मान आम्हाला करायचा आहे. कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी श्री विजय जाधव. कबड्डीतील शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू. कॅरम या क्षेत्राकडे कसं आहे मला माहीत नाही, त्यांचाही सन्मान आम्हाला करायचा आहे. भाटकर साहेबांना विनंती करतो की त्यांचाही आपण सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये आम्हाला बोर्ड पंच म्हणून ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आम्हाला सन्मान करायचा. मी नावं घेतो, त्यांनी कृपया मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. श्री सुहास माइंडकर, कृपया आपण मंचावर आणि आपण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल आपला सन्मान स्वीकारा. श्री महेश पाटकर, त्यांचा एक वेगळा उल्लेख आम्हाला करायचा आहे. या रत्नागिरी कॅरम लीगमध्ये ते प्रमुख पंच होते. त्यांचं एक शिफारस आम्हाला आली आहे की यामध्ये आम्हाला ज्यांनी कुठलीही आडेवेळे न करता चांगलं सहकार्य केलं ते दोन इथे दिग्गज उभे आहेत. सुहास म्हटलं तर एक मिनिट थांबा. ते सुहास माइंडकर आणि महेश पाटकर विशेष सहकार्य आम्हाला केलं, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान आहे. यानंतर सुहास मांडवकर रत्नागिरी, मी नाव पाचवा आपण पटकन मंचावर या. श्री गौतम जाधव मुंबई, श्री तन्मय खातू रत्नागिरी. मान्यवरांना विनंती की आपण त्यांनी आपला सन्मान त्यांनी त्याचा सन्मान करावा. श्री दीपक संत मुंबई, सुशील जाधव रत्नागिरी, विनंती की त्यांनी हा सन्मान करावा. सुशील जाधव रत्नागिरी, विनायक गांधी रत्नागिरी, शिवम करंबेळकर रत्नागिरी, यश कदम रत्नागिरी, विहंग कोळेकर रत्नागिरी, शिवराज देसाई कोल्हापूर. कोल्हापूरवरनं येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद.
श्री वरुण वरक कोल्हापूर, श्री शैलेश वाघाटे रत्नागिरी, यानंतर या स्पर्धेमध्ये प्रमुख पंच आणि सहाय्यक पंच म्हणून त्यांनी काम पाहिलं, त्यांचाही आम्हाला सन्मान करायचा आहे. मी नावं घेतो, त्यांनी आपण कृपया व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारावा. श्री अमेय पेडणेकर कुडाळ, राष्ट्रसाहेबांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करावा. फेब्रुवारीमध्ये नागपूरला जी राष्ट्रीय पंच परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये यांनी यश मिळवलं, त्यांचा सन्मान आम्हाला या निमित्तानं करायचा आहे. त्यानंतर श्री साईप्रकाश कानेटकर रत्नागिरी, सहाय्यक प्रमुख पंच. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. गोसावी साहेबांना विनंती की त्यांनी हा सन्मान करावा. त्यानंतर श्री योगेश फणसळकर, गेल्या वर्षी जी राष्ट्रीय पंच परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये त्यांनी यश मिळवलं, त्यांचा सन्मान या निमित्तानं आम्हाला करायचा आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांनी भरीव असं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचाही सन्मान. केदार सरांना विनंती. आणि या स्पर्धेचे प्रमुख पंच श्री कीर्तन चिखले, खेड, रत्नागिरी आणि आता मुंबई. टप्पा वाढतो आहे. मान्यवरांना विनंती करतो की यांचा प्रमुख सन्मान आपल्याला करायचा आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून आपण हा सन्मान करूया. कारण कुठल्याही प्रकारचे तक्रार, कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये यांची भूमिका आणि त्यांच्याबरोबर त्या तिघांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान. काल आणि आज या संपूर्ण उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाचं जे चित्रण आपल्या समोर ज्यांनी पोहोचवलं त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. ओघवत्या वाणीतनं आपल्यापर्यंत हा सगळा कार्यक्रम आपल्यापर्यंत नेला. गेल्या वर्षी काही कारणास्तव ते या स्पर्धेमध्ये सहभागी झाले नव्हते, पण यावर्षी मात्र आठवणीनं आवर्जून या स्पर्धेमध्ये उद्घाटन आणि आजचा बक्षीस समारंभ कार्यक्रम ज्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवला ते रत्नागिरीतील अभिजित गोडबोले. मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांचाही आपण सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये ज्यांनी एका संघाचं मॅनेजर म्हणून आणि व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं, या स्पर्धेला स्पर्धा निरीक्षक म्हणून ॲक्च्युली त्यांची नियुक्ती केलेली होती, पण आयत्या वेळेला ते शिफ्टिंग होऊन एका संघाचे ते मॅनेजर झाले आणि तिसऱ्या क्रमांकापर्यंत त्यांनी त्या संघाला पोहोचवलं. ते श्री यतीन ठाकूर, त्यांचाही आम्हाला सन्मान करायचा. आपण कृपया मंचावर आणि आपला सन्मान स्वीकारा.
मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनचे मानद सचिव आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सदस्य श्री यतीन ठाकूर यांचा सन्मान आम्हाला या निमित्तानं करायचा आहे. त्यांना विनंती करतो की आपण मंचावरून आपला सन्मान स्वीकारावा. भारतीय संघात उत्कृष्ट क्रिकेटपटूही आहेत. नक्की त्यानंतर केदार सर आपण समोरच थांबा. त्यानंतर या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख श्री केदार सर यांचाही सन्मान आम्हाला या निमित्तानं करायचा आहे. भाटकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करा. आपण आपल्या सन्मान आपले या निमित्तानं या ठिकाणी आपण थांबवले. त्यांचा राहिला असेल अजूनही 4 दिवस तुम्ही आमच्या बरोबर आहात. आम्ही नक्कीच आपला सन्मान करू. घाई गडबडीमध्ये राहून जाण्याची शक्यता आहे. उद्याच्या किंवा 25 तारखेच्या शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हा सन्मान करता येईल. या स्पर्धेमध्ये एकूण 11 व्हाईट स्लॅम आणि 2 ब्लॅक स्लॅम याची नोंद करण्यात आली. रत्नागिरीतील उद्योजक श्री अनिल चन्ने यांनी ही पारितोषिक प्रायोजित केली होती. रोख रुपये 500, ब्रेक टू फिनिश आणि बॅक टू फिनिश. मी अनिल चन्नेला विनंती करतो की आपण कृपया मंचावर या. आपल्या हस्ते आपण ही बक्षीस प्रायोजित केलेली आहे ती आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवूया. श्री संदीप दिवे मुंबई हे नावं घेतो आपण कृपया. श्री प्रशांत मोरे मुंबई. श्री निसार अहमद पुणे. श्री रियाज अकबर अली यांनी 2 ब्रेक टू फिनिशची नोंद केली. श्री राजेश गोविल मुंबई यांनीही 2 ब्रेक टू फिनिशची नोंद या स्पर्धेमध्ये केली. श्री मोहम्मद गुफरान मुंबई. श्री अमोल सावर्डेकर मुंबई. अमोल सावर्डेकर. श्री प्रकाश गायकवाड पुणे. येथे खेळाडू एनएसएमधल्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत केलं. या स्पर्धेमध्ये ते आले त्याबद्दल त्यांचाही सन्मान. श्री दत्ताराम वसावे रत्नागिरी. निश्चित दूर होईल आणि उद्याच्या स्पर्धेकरता आम्ही पुन्हा आम्हाला सज्ज करू. त्याबद्दल या स्पर्धेमध्ये 2 ब्लॅक स्लॅमचीही नोंद करण्यात आली. श्री विकास दारिया मुंबई आणि श्री अभिजित त्रिपणकर पुणे.
नाही. त्या स्पर्धेमध्ये आम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 2 अशी बक्षीस आहेत की एक उगवता तारा इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. रत्नागिरीचे लोकप्रिय आमदार, शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र म्हाडाचे अध्यक्ष माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही पारितोषिके. उगवता तारा हा पुरस्कार रत्नागिरीमधील जे आमचे 16 खेळाडू आहेत या 16 खेळाडूमधून जो चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये नोंदवेल त्याच्यासाठी आपण हे बक्षीस नियोजित केलं होतं. यावेळेला या स्पर्धेमध्ये आमचे 16 खेळाडू रत्नागिरीकडनं ज्यांनी नोंदणी केली या स्पर्धेमध्ये खेळले आणि थ्रूआउट पहिल्या परफॉर्मन्सपासून पहिल्या टाईपपासून शेवटच्या सेशन पर राऊंडपर्यंत त्यांना आपला चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेपर्यंत नेण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यांचं रत्नागिरीचे मी नाव घेण्यापूर्वी ही जी रिकमेंडेशन आहे ही रिकमेंडेशन आम्ही या स्पर्धेचे जे प्रमुख पंच आहेत श्री केतन चिखले, योगेश फणसळकर, साईप्रकाश कानेटकर यांच्याकडे ही जबाबदारी होती की यांनी हा आम्हाला निर्णय द्यायचा होता आणि त्यांच्या निर्णयाचा आधार राखून हे बक्षीस हे पारितोषिक मी जाहीर करतो. उगवता तारा रत्नागिरीतले 16 खेळाडू यांच्यामधनं निवडलेला जो आपल्या संघाला शेवटपर्यंत नेण्यामध्ये त्यांना मोलाची भूमिका बजावली. रुपये 3,500 आणि समोर जिथे चषक ठेवलेला आहे तो RCLचा चषक माननीय आमदार उदयजी सामंत साहेबांनी पुरस्कृत केलेला. रत्नागिरीचा गेल्या वर्षी दस्तगीर शेखनं हे पारितोषिक पटकवलं होतं. यावेळेला दस्तगीरचा परफॉर्मन्स चांगला नाही झाला पण त्याची उणीव जी आहे ती दुसऱ्या खेळाडूला भरून काढली. पण कॉम्पिटिशन ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला निश्चित परफॉर्मन्स चांगला वाढेल. गेल्या वेळेला 24 खेळाडू आमचे खेळले होते. आम्ही आमची कॉम्पिटिशन वाढवली. आम्ही आमची मर्यादा 16 पर्यंत आणली. महाराष्ट्राचे गेल्या वर्षी 16 खेळाडू खेळले होते. तिकडची संख्या वाढली ते 24 झाले. पुढच्या वर्षीचं मला माहीत नाही पण समजा झाली नियोजित आम्ही केली तर त्यावेळेला मात्र रत्नागिरीतलं कॉम्पिटिशन आम्ही निश्चित वाढवू. त्यावेळेला आमचे 8च खेळाडू असतील. त्या 8 खेळाडूंमध्ये जर यायचं असेल तर थ्रूआउट ज्या डिस्ट्रिक्टच्या आमच्या टुर्नामेंट होतात त्याच्यामध्ये चांगली कामगिरी आपण करावी ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाहीर करतो. या स्पर्धेचा उगवता तारा पारितोषिक रुपये 3,500 आणि RCL चषक रत्नागिरीचा श्री अभिषेक चव्हाण. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वात पारितोषिक प्रदान करावं. जबरदस्त कडक कडक यानंतर या स्पर्धेचा मानकरी सर्वोत्कृष्ट खेळाडू रुपये 3,500 आणि RCL चषक माननीय लोकप्रिय आमदार उदयजी सामंत साहेबांनी पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू ज्यानं आपल्या संघाला विजयाच्या दारापर्यंत नेलं आणि विजयी केलं तो मुंबईचा. त्याच्या आधी सर्वोत्कृष्ट खेळाडू निवड करताना
40 खेळाडू या स्पर्धेमध्ये जे खेळणार आहेत त्यांच्यामधून निवड करावी अशी आम्ही शिफारस पंचांकडे केली होती आणि त्या शिफारसीनुसार या स्पर्धेचा मानकरी गेस करता येईल. रोख रुपये 3,500 आणि RCL चषक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट योगेश सरांनाच विनंती आहे की त्यांनीच हे पारितोषिक द्यावं. त्यांच्या तोंडातनं जे नाव आलं तोच या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मोहम्मद गुफरान. दोन्ही खेळाडू इंडियन ऑइलकडनं खेळतात. त्यामुळे सर्वांना विनंती योगेश बरोबर आपणही हा सन्मान जो आहे तो हे बक्षीस हे निवडताना पंचांसमोर मोठा पेच होता आणि तो सांगितला आहे. मला सांगायचं होतं पण ते माझ्या बोलण्याच्या नादात मी विसरलो होतो. आता लगेच आठवलं म्हणून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. हे बक्षीस निवडताना 2 पर्याय समोर होते पण थ्रो परफॉर्मन्स पहिल्या राऊंडपासून लक्षात घेता ज्यानं सरस खेळ केला तो इथे समोर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. पण जो दुसरा खेळाडू नाही झाला त्याचंही मी नाव आपल्यासमोर सांगतो कारण तेही फार महत्त्वाचं आहे. कारण तो हा आहे किंवा आपण सर्व 39 खेळाडू आहेत म्हणून 40व्या खेळाडूला तिथपर्यंत जाता आलं. त्यामुळे ते बक्षीस मिळवण्यामध्ये आपण 40 खेळाडूंचा तितकाच मोलाचा वाटा आहे आणि त्याला मोठी कॉम्पिटिशन त्याने केली. तशी मुंबईचे संदीप दिवे. दुर्दैवानं काही 1-2 सामन्यामध्ये वरखाली झाल्यामुळे ते बक्षीस जे आहे ते सर्वोत्कृष्ट खेळाडूचं मोहम्मद गुफरानकडे गेलं. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ ही जी रिकमेंडेशन किंवा शिफारस आहे ही मुख्य पंच त्यांचे सहकारी यांच्याकडनं आले. याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप आम्ही केलेला नाही आणि तो करण्याचा अधिकार आम्हाला नाही. स्पर्धा आयोजित करणं त्याचे जे तांत्रिक सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी जे त्याच्यामधले सरस असणारे सगळे पंच आहेत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केली होती. त्यांच्या शिफारसीनुसार सर्वोत्कृष्ट संघ या स्पर्धेतील हे बक्षीस किंवा हा संघ ठरवताना त्यांच्याकडे फार मोठी कॉम्पिटिशन होती कारण त्यांच्यासमोर 8 पर्याय होते पहिल्या संघापासून 8व्या संघापर्यंत. आता त्या 8 संघामधनं निवड करायची आहे आणि ती निवड करताना इथून कॉल झाल्यानंतर कुठला संघ किंवा कुठला त्या संघातील मालक किंवा व्यवस्थापक किंवा खेळाडू या सूचनांचं योग्य पद्धतीनं पालन थ्रूआउट टुर्नामेंट करतात. आता पहिले 1-2 राऊंड चांगला परफॉर्मन्स दिला किंवा त्या वेळेत आला आणि सगळ्या गोष्टी केल्या आणि पुढच्या ह्याच्यामध्ये नाही केलं असं नाही तर थ्रूआउट ज्यांनी केलं. दुर्दैवानं पहिल्या 4 संघांमध्ये ते होते पण तिथपर्यंत ते पारितोषिक आहे ते त्यांना मिळू शकलं नाही. पण सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्यांची जी निवड आहे ती निवड प्रमुख पंचांकडनं आमच्यापर्यंत आली. तो संघ त्याचे संघमालक आहेत श्री जहूर कोतवडेकर झियन सी फूड्स. मी आपल्याबरोबर आपल्या संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आपलं सर्वोत्कृष्ट संघाचं बक्षीस स्वीकारावं. माननीय लोकप्रिय आमदार उदयजी सामंत यांनी पुरस्कृत केलेलं रोख रुपये 10,000 आणि सर्वोत्कृष्ट संघाचा RCL चषक. आपल्या खेळाडूंना पण आपण बोलवा. या प्रत्येक संघातील खेळाडूंना प्रशस्तीपत्र त्या स्पर्धेचा मोमेंटो आणि निश्चित केल्याप्रमाणे त्यांचं अपीयरन्स होईल.
सोलापूरचे सर्वात मोठं संघ झियान सी फूड्स रत्नागिरी, संघमालक जहूर कोतवडेकर, संघ व्यवस्थापक साहेब रोडेकर, या संघातील खेळाडू फैल काझी, योगेश परदेशी, किरण लेंडे, स्वतः जहूर कोतवडेकर आणि सुनील जाधव. त्यानंतर तृतीय क्रमांक रोख रुपये 25,000 आणि आरसीएल चषक माननीय आमदार उदयजी सामंत साहेब यांनी पुरस्कृत केलेले. तृतीय क्रमांक रोख रुपये 25,000 आणि आरसीएल चषक गॅलेक्सी क्लस्टर. त्या संघाचे मालक श्री शांताराम गोसावी सर, संघ व्यवस्थापक यतीन ठाकूर, झैद अहमद, राहुल सोलंकी, ज्येष्ठ खेळाडू संजय मांडे सर, रत्नागिरीचे इस्माईल मस्तान आणि विजय कोडविलकर. संजय मांडे. धन्यवाद. खरं म्हणजे या स्पर्धेच्या सर्व आयोजकांचे मी खरंच अभिनंदन करतो. ही स्पर्धा खऱ्या रूपाने भव्या जवी अशी झालेली आहे आणि खऱ्या टीम स्पिरिटने ही स्पर्धा खेळली गेली आणि मी पर्सनल लेवलवरती स्पर्धा खूप एन्जॉय केली आणि कारण मी काही प्रथमच या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं आणि ही स्पर्धा चालू असताना माझ्या एका इंटरनॅशनल लेवलला टेबल टेनिस करणारा एका मित्राने मला फोन करून सांगितलं. त्यांनी कारण यूट्यूबवर ही स्पर्धा बघितली आणि त्यांनी या स्पर्धेला खूपच अभिनंदन केलं आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की या स्पर्धेमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, नॅशनल चॅम्पियन आणि मोठमोठे खेळाडू खेळत आहेत. पण हे असं कुठल्याच इंटरनॅशनल लेवलवरती खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये असं घडलेलं नाही. कुठलाही टेबल टेनिस असो, टेनिस असो किंवा बॅडमिंटन असो. कारण मला खूपच अगदी चांगलं वाटलं. आम्ही खरंच परत एकदा आपले सर्वांचे अभिनंदन करतो आणि आमचे टीमचे आमचे मेंटर आणि आसर गोसावी साहेब आणि यतीन यांनी खूपच मेहनत घेतली आणि आमचे सर्व टीम मेंबर्स यांच्याशी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू सर. राहुल, ह्या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे की मागच्या वर्षी 16 खेळाडू खेळले होते आणि यावेळेला 24 खेळाडू खेळले आणि ते 24 खेळाडू खेळल्यामुळे संजय मांडे सारख्या खेळाडूला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आणि म्हणजे माझ्या नंतरचा खेळाडू आणि आता नवीन जे खेळाडू आहेत म्हणजे अभिषेक चव्हाण असेल किंवा अभिजित त्रिपणकर असेल, त्याच्या आधीचा खेळाडू हा 24 खेळाडूमध्ये बसतो आणि तो मला वाटतं ही मोठी गोष्ट होती की संजय मांडे सारख्या खेळाडूंचा खेळ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बघायला. मी बऱ्याच मॅचेस त्याच्या उभा राहून बघितलं आणि मला त्याचं कौतुक अशासाठी वाटत होतं की तो अजूनही सगळ्या सुमट्या अगदी व्यवस्थित कॉन्फिडेंटली घेत होता. मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे संजय, त्याच्यामुळे तुझं अभिनंदन. आणि आता मी माहिती देतो, हे संघ मालक जे आहेत गॅलेक्सी क्लस्टरचे शांताराम गोसावी. धन्यवाद. अगदी मोक्याच्या क्षणी मला बाईंचा फोन आला की एक टीम मला घ्यायची आहे. म्हटलं ओके, सो मच गॉन. आणि मी ही टीम घेतली. नंतर टीमचा मॅनेजर कोण? म्हटलं अर्थात पडती, बाकी कोणी मॅनेजर होऊ शकत नाही.
आणि पलटीने खरोखरच हा पलटून टाकला आणि दुसरा क्रमांक त्याने प्राप्त करून दिलाय. धन्यवाद माझे टीम मेंबर्स आणि माझे मॅनेजर्स आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भाई, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष पाटकर, सेक्रेटरी साप्ते यांचं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे एक चान्स दिला एक टीम घ्यायला आणि त्या व्यासपीठावरती अभिमानाने उभा राहून मी आता बोलू शकतो की मी एका टीमचा मालक आहे आणि माझी टीम तिसरी आली आहे पहिल्या प्रयत्नात. धन्यवाद येतील. धन्यवाद भाई. तुमचे पहिले 2 मॅचेस तुम्ही हारला होता आणि त्याच्यानंतर यांनी पलटवून टाकलं म्हणून तो पलटी बरोबर आहे. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेचा उपविजेता रोख 35,000 आणि लोकप्रिय आमदार उदयजी सामंत यांनी पुरस्कृत केलेला RCL चषक. रत्नागिरीचे टीम मालक आहेत मातोश्री विनर्स. मी संघमालक, संघ व्यवस्थापक आणि संघातील सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण कृपया मंचावर या आणि आपला सन्मान स्वीकारा. संघमालक प्रसन्न पेठे, राजेश सावंत संयुक्तरित्या यांनी टीम खरेदी केली होती. संघ व्यवस्थापक रामदास शेलटकर, संघातील खेळाडू संदीप दिवे, संदीप देवरुखकर, अनिल मुंडे, अभिषेक चव्हाण व दीपक वाटेकर. सर्वांना विनंती आपण मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. रुपये 35,000 आणि लोकप्रिय आमदार शिवसेना उपनेते उदयजी सामंत यांनी पुरस्कृत केलेलं पारितोषिक. त्या संघाचं एक वैशिष्ट्य सांगायचं राहून गेलो. स्पर्धेचा नियम असा होता की संघ टॉस जिंकेल त्याला निश्चित करायचं आहे की आपण कशा पद्धतीने खेळणार आहोत. 2 सिंगल 1 डबल का 2 डबल 1 सिंगल. थ्रूआउट या संघानं त्यांची जी डबलची पेअर होती ती पहिल्या राऊंडपासून शेवटच्या राऊंडपर्यंत बदलली नाही, कारण त्यांना ती बदलावी लागली नाही, कारण ते कधीही फेल झाले नाही. एकही सामना असा तरी सोडून दिला नाही. प्रत्येक सामना हा जिद्दीने खेळला आणि ती जोडी होती दोन्ही काय म्हणा अनुभवी खेळाडू आहे संदीप देवरुखकर आणि अनिल मुंडे. रुपये 35,000 आणि RCL चषक मातोश्री विनर्स रत्नागिरी. हे बक्षीस यांना आपण देत नाही जोपर्यंत ते बोलत नाही तोपर्यंत. आणि एकदा कप हातात दिला की अनिल मुंडे खाली पडणार आहे, मला माहिती आहे, तो मागे लपलेला आहे. त्यामुळे आम्हाला फक्त अनिल मुंडेला ऐकायचं आहे, संदीपला नाही. 5 जणांना सर सांगा म्हणजे प्रश्न येणार नाही. एक वाक्य बोललं तरी 5 वाक्य होते. नमस्कार. पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अजून एकाला सांगा कोणाला तरी, हे पुरेसं नाहीये. नाही, संदीप देवे बोलणार. संदीप देवरुखकरला आम्ही ऐकलेलं आहे. आता जे नवीन येत आहेत त्यांना बोलायला लागणार. तू विसर हे बोल. दीपक. नमस्कार. स्पर्धा खूप छान झाली आणि खेळायला पण खूप मजा आली. मला हारलं निघून चाललेलं राहतं. बरोबर विसरला. थँक्यू.
प्रसन्न आलेला नाही, प्रसन्न मुंबईमध्ये आहे. प्रसन्नचा मुलगा आहे प्रत्युष छोटा. मला म्हणतो तू पण हो, म्हणतो मी कितीही बोलू शकतो. त्यामुळे तुमच्या संघमार्गाचा मुलगा मात्र किती बोलू शकतो, पण काय बोलायचं आहे म्हणतो मला माहिती नाही. हॅलो. हे बक्षीस किंवा हे पारितोषिक देण्यापूर्वी या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यांचे आभार मानायचे राहून गेले असतील त्यांचंही ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आभार मानतो. आपल्या सर्व खेळाडूंचे आभार मानतो. पत्रकार, त्याच्यानंतर मीडिया, त्याच्यानंतर प्रमुख पंच, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, सर्व मान्यवर, सर्व प्रतिष्ठित नागरिक, कॅरमप्रेमी, उद्याच्या स्पर्धेकरता आज जे खेळाडू आले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कुणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आभार. हा हॉल ज्या ठिकाणी ही स्पर्धा भव्य दिवस स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आली, तो हॉल ज्यांनी आमच्याकडे करता उपलब्ध करून दिला, याचं कारण असं ते सांगणं अत्यंत आवश्यक आहे की गेल्या महिन्यामध्ये हा हॉल डिसमेंटल करून नवीन या ठिकाणी हॉल बांधण्याची त्यांची योजना होती. गेली 3 वर्ष आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी घेतो आहोत. एवढा मोठा हॉल रत्नागिरीमध्ये नाही आणि इथे हे जे सगळं रचना आहे ती रचना आम्हाला इतर कुठल्याही हॉलमध्ये करता येणं शक्य नव्हतं. आम्ही आयोजकांनी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशननी हा हॉल, त्याचं जे मालक देसाई परिवार यांना विनंती केली की 1 महिना जो हॉल आपण डिसमेंटल करणार आहात तो अजून पुढच्या महिन्यामध्ये ते आपण जर नेलं आणि आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला तर आम्हाला ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करता येईल. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा हॉल आमच्याकरता उपलब्ध करून दिला. त्याबद्दल देसाई परिवाराचे मी हार्दिक आभार मानतो, कारण त्याच्याशिवाय ही स्पर्धा तुमच्यापर्यंत आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं शक्य झालं नसतं. पुन्हा एकदा सर्व प्रायोजक, ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार, सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आभार, सर्व लोकांचे आभार मी मानतो. आणि या स्पर्धेचा विजेता रत्नागिरीतील व्हिक्टोरियन्स संघमालक श्री अभिजित जांभेकर, इम्रान मुल्ला, संघ व्यवस्थापक मनमोहन बेंडके, या संघातील खेळाडू मोहम्मद गुफरान, अभिजित त्रिपणकर, गिरीश तांबे, दस्तगिरी शेख, मुक्तानंद वरवणेकर, सर्वांना विनंती की आपण हे पारितोषिक स्वीकारावं. या स्पर्धेचा विजेता गेली 4 वर्ष आम्हाला अभिजित जांभेकरांचं मोठं सहकार्य आहे. संघ घेण्यामध्ये असेल किंवा आणि इतर कुठलीही गोष्ट करण्यामध्ये असेल. माझ्या मुलांच्या बोलण्यामध्ये एक आभार राहून गेलं. हे उर्वरित 4 संघांना की जे जिथपर्यंत आम्हाला सहकार्य करून त्यांनी सहकार्य केलं पण विजेतापर्यंत पोहोचू शकले नाही ते 4 संघ, कॅरम मास्टर, कॅरम हिटर, सत्यशोधी स्ट्रायकर, गेल्या वर्षीचे जे 2 झालेले रवी स्ट्रायकर आणि कॅरम मास्टर या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये थोडंसं परफॉर्मन्स मागे आले पण आम्हाला सहकार्य केल्याने एका व्यक्तीचा उल्लेख आम्हाला निश्चित सगळ्याच लोकांचं आम्हाला सहकार्य आहे. पण पुन्हा स्पर्धा घोषित करण्यापासून त्यावेळेला आम्हाला सहकार्य केलं ते रत्नागिरीचे मंगळ दैवी, रघुपती 45,000 आणि RCL चषक व्हिक्टोरियन्स रत्नागिरी. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक प्रदान करावं. पण तत्पूर्वी खालून प्रेक्षकांकडनं एक मागणी आलेली आहे
या संघातील गिरीश तांबे ते आपलं मनोगत व्यक्त करतील. गिरीश तांबे, गिरीश तांबे, गिरीश तांबे. हॅलो हॅलो. नाही, तोपर्यंत ते बक्षीस मिळणार नाही. बाहेर भरपूर बोलत असतो. स्पर्धा अत्यंत चांगली झाली. आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमचे आभार. सर संघ मालक, संघ मालक. व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यक्ती यांना वंदन करू. मी जास्त काही बोलत नाही, पण मी एवढंच म्हणतो की 40 वर्ष स्पर्धा खेळून जे मला नाही मिळालं त्याच स्पर्धा न मिळता गेले 3 वेळा विक्टोरियस का हुलकावणी दिली होती RCL ने, आणि त्या तिन्ही वेळेस संघ मालक आणि संघातील एक खेळाडू मी होतो. ज्यावेळेस मी खेळलो नाही त्याचा हा फायदा आहे. आणि नावाप्रमाणे विक्टरी जी आहे ती खेचून आणली मोहम्मद जिगुफर. सबसे पहले तो मुझे मराठी नहीं आती, जो ही बोलूंगा वही वो हिंदी भी चलेगा ना. मैं इधर लास्ट ईयर भी आया था, जो कि RCL हुआ था सीजन 3, उसमें भी खेला था, लेकिन वो लकीली हम लोग उसमें रनर अप रहे थे, और अभी इस साल हम लोग विनर हुए हैं. और इत्तेफाक से मुझे प्लेयर ऑफ द टूर्नामेंट था, तो वो भी अवार्ड मुझे मिल गया है. तो उसके लिए मैं आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्र अदा करता हूँ. और इधर का सब एसोसिएशन का और ऑर्गेनाइजिंग कमेटी का मैं सबको बहुत धन्यवाद करता हूँ. और एक चीज़ और बता दूँ कि आज मैं जो महाराष्ट्र और मुंबई में खेल रहा हूँ वो इंडियन ऑयल कॉरपोरेशन की देन है. और इंडियन ऑयल कॉरपोरेशन मुझे हायर नहीं करता, और अगर मुझे जॉब नहीं देता तो मैं आज यहाँ नहीं होता. मैं यूपी के एक छोटे से शहर मुरादाबाद में होता. और इधर आके मुझे इतना वो इम्प्रूवमेंट हुआ है मेरे गेम में. जैसे अपने योगेश भैया है, रियाज भाई और संदीप देवरुखकर, इन लोग के गेम को देख के बहुत कुछ है सीखने के लिए. जो आजकल के यंगस्टर्स हैं उन लोग को इनसे बहुत कुछ सीखना चाहिए. और आज भी मैं इन लोग के गेम मतलब देखता हूँ, और अगर मुझे कुछ भी प्रॉब्लम होती है तो मैं इन सब लोग से डिस्कस करता हूँ. तो आप सभी लोगों से एक विनती है मेरी कि आप इन लोग का गेम देखें और इन सब लोग से आप इंस्पायर हो. थैंक यू सो मच. थँक यू. स्पर्धेचा विजेता विक्टोरियन्स रत्नागिरी. या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रमुख प्रायोजकांचे पाठीमागच्या बॅकड्रॉपवर आपल्याला दिसतात इंडियन ऑइल, ONGC, क्रिस्टल ग्रुप, LIC, रिलायबल सी फूड्स. सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर सर्व संघ मालक, संघ व्यवस्थापक, संघातील खेळाडू